मनोज जरांगे पाटिल ने सरकार को आर पार की चेतावनी दी है। उन्होंने कहा कि मराठा आरक्षण की मांग को लेकर वो मुंबई में भूख हड़ताल की तैयारी कर रहे हैं। राज्य भर से मराठा समुदाय इस बार सामूहिक आंदोलन में शामिल होगा। पाटिल का कहना है कि जब तक 100% आरक्षण नहीं मिलता तब तक संघर्ष जारी रहेगा। उन्होंने यह भी कहा कि आरक्षण सिर्फ ओबीसी कोटे से लिया जाएगा। कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राज्यात। कोणी पण येऊ दे, आम्ही सज्ज आहेत ना। कोणी पण येऊ दे, आरक्षण घेणार ओबीसीतूनच। पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात 100% गेल्याशिवाय मी हटत नाही। म्हणून तो सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही। ते फायनल आहे आमचं, पण मराठ्यांचा बी लय आग्रह आहे। मुंबई एखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकते। दादा, अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत, त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे, काय सांगाल? त्यांनाच नाही, नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत। त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागणार नसता, रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत। कारण तुमचे लेकरं आता मोठे झाले, तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो। नाही, ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय मला नाही। मी आणि माझा समाज मैदानातच नाही, त्यामुळे दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती। मालक तो होता, त्यालाच ठेवलं। कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही, कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो। मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो, त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो। की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा, त्यांनी केलं। मी फरफट केली नाही, माझा ऐकतोय म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला, मोकळा सोडला मराठा समाज। त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे। मग पडलं लगेच म्हणायचं मायामुळं, मी त्यात मोडत नाही। मी मैदानात असतो ना, समीकरण जर जुळलं असतं ना, चोपडा सापच केला असतं, 100% सांगतो तुम्हाला।